मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं लढा देत आहेत। याचाच भाग म्हणून ते राज्यभरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढतायत। कोल्हापुरात 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या उपस्थितीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। जरांगे पाटील यांच्या हस्ते मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। त्यानंतर मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शांतता रॅली काढण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील हे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली। 9 ऑगस्ट क्रांतीदिनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी येत आहे। कोल्हापुरी राजर्षी शाहू महाराजांच्या जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची नगरी आहे, त्यामुळे त्या ताकदीनं कोल्हापूरकर त्यांचं स्वागत करणार असून ही जी रॅली आहे यामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूर जिल्ह्यातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत। नुसते मराठाच नाही तर अन्य समाजांनी यामध्ये सहभागी दर्शवण्याची आम्हाला कबुली दिलेली आहे। त्यामुळे कोल्हापूरची ही जी काय रॅली आहे ही मराठा समाजाची ताकद समाजापुढे येणार आहे आणि राज्य शासनापुढे ज्या काही मागण्या मनोज जरांगेंच्या मार्फत जे प्रामाणिक नेतृत्व आहे, कोट्यावधी मराठ्यांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, अशा मनोज जरांगेंच्या मागणीला कोल्हापूरकरांचा पाठिंबा पाहिल्यानंतर शासन निश्चित जागं होईल अशी आमची भावना असून कोल्हापूरच्या जनतेला पुन्हा एकदा मी विनंती करतो की यामध्ये लाखोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहू। शांतता रॅलीसाठी येणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांनी आपली वाहनं प्रायव्हेट हायस्कूल मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसर, शाहू दयानंद हायस्कूल, गांधी मैदान, पद्माराजे हायस्कूल, दसरा चौक, शहाजी कॉलेज, मुस्लिम बोर्डिंग आणि खानविलकर पेट्रोल पंप या ठिकाणी पार्किंग करावीत। या रॅलीसाठी मराठा बांधवांनी भगवी टोपी परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजानं केलंय। पत्रकार बैठकीला चंद्रकांत पाटील, संदीप देसाई, उमेश पोवार, निलेश चव्हाण, शाहीर दिलीप सावंत, शशिकांत पाटील, संजय पोवार वाईकर, प्रकाश पाटील, प्रतीक साळुंखे, परशुराम महाडिक, भगवान कोईंगडे उपस्थित होते।